आज 1 ऑगस्ट 2020 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची स्मृती शताब्दी. टिळक जाऊन आज 100 वर्ष पूर्ण झाली. देशासाठी अतुलनीय योगदान दिलेल्या ह्या महापुरुषाचं स्मरण करणं, त्यांच्या स्मृतीस अभिवादन करणं हे देशवासीय म्हणून आपलं कर्तव्य ठरतं. लोकमान्यांचं देशासाठीचं योगदान हे अतुलनीय आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हा मंत्र देशाला देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हा प्रश्न इंग्रज राजवटीला ठणकावून विचारणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. कार्य, कर्तृत्व आणि चरित्र इतकं मोठं की भारतीय समाज ते कधी विसरूच शकत नाही. 23 जुलै 1856 रोजी कोकणातल्या चिखलीमध्ये जन्मलेल्या केशव उर्फ बाळ गंगाधर टिळकांनी संपूर्ण जीवन देशकार्याला वाहिलं. इंग्रजांची चाकरी करणं तर राहूच द्या, इंग्रजांविरुद्ध संघर्ष करून त्यांना देशाबाहेर घालवायचा हा पण टिळकांनी ऐन तारुण्यात केला होता आणि तो त्यांनी आयुष्यभर निभावला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून ते स्वातंत्र्य चळवळीशी जोडले गेले. इतकंच नाही तर त्यांनी या स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व केलं. त्या काळी इतक्या उत्तुंग स्थानावर पोहोचलेले टिळक हे पहिले मराठी माणूस होते. लोकमान्य टिळक हे पहिले मराठी असे नेते आहेत की जे अखिल भारतीय पातळीवर नेतृत्व करत होते. आधुनिक महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासामध्ये टिळकांची प्रचंड मोठी लोकप्रियता, नेतृत्व क्षमता, संघटन कौशल्य या बाबी नेहमीच आपल्याला आदर्श राहिलेले आहेत. हे खरं आहे की लोकमान्य टिळकांनी एकाच वेळेला अनेक क्षेत्रांमध्ये कामगिरी केलेली आहे. फार महत्त्वाचे संशोधक, विद्वान अशा प्रकारचे शिक्षक, प्राध्यापक, संपादक, एक अतिशय महत्त्वाचे अशा पद्धतीचे ज्यांना म्हणता येतील सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या संदर्भामध्ये योगदान देणारे नेते, अशी अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी बहुमोल कामगिरी केलेली आहे. लोकमान्य टिळक हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. उत्तम शिक्षक, उत्तम संपादक, उत्तम तत्वज्ञ, उत्तम गणितज्ञ, उत्तम भाष्यकार असे कितीतरी गुण त्यांच्या ठायी होते. या साऱ्यातून त्यांचं नेतृत्व उजळत गेलं. मात्र त्यात सर्वोच्च स्थानी होती ती त्यांची राष्ट्रनिष्ठा. स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कार्यात अग्रस्थानी असतानाच ते आधुनिक भारताचे शिल्पकार ठरले. लोकमान्य टिळकांचा अभ्यास करायचा असेल तर भरपूर पुस्तकं आहेत. अगदी सुरुवातीला नची केळकरांनी त्यांचं चरित्र लिहिलं आणि लोकमान्य टिळकांच्या आठवणी आणि आख्यायिका असे 3 खंड आहेत. अर्वाचीन काळाचा ज्यांना अभ्यास करायचा आहे किंवा टिळकांचा अभ्यास करायचा आहे, टिळकांचे पैलू जाणून घ्यायचे आहेत, त्यांना ही 3 पुस्तकं अत्यंत उपयोगी आहेत. अध्यात्मापासनं, कायद्यापासनं, गणितापासनं म्हणजे गणित शिकवण्यापासनं, समाजकारणापासनं असा एकही क्षेत्र नव्हतं की ज्या टिळक हे टोकाला पोचलेले होते. मास्टर ही आजच्या भाषेत बोलायचं तर झालं. प्रचंड आणि प्रखर बुद्धिमत्ता आणि निर्भय, म्हणजे ते शाळेच्या काळात म्हणले होते की आकाश पडलं तर मी त्यावर उभा राहीन, इतकी लहान वयापासून त्यांची निर्भयता होती. आज लॉकडाऊनमध्ये आपल्याला चौकात पोलीस पकडतील म्हणून आपण घाबरतो, हे ते टिळकांविरुद्ध उभे राहिले, इंग्रजांविरुद्ध उभे राहिले होते. आणि
त्यांचा तो विरोध इतका प्रखर होता की भारतीय असंतोषाचे जनक अशी त्यांना पदवी दिलेली होती. लोकमान्य टिळकांनी विपुल असं लिखाण केलं. ओरान आणि आर्क्टिक होम ही पुस्तकं तर जगभरात मान्यता पावली होती. मंडालेच्या तुरुंगात असताना लिहिलेल्या गीता रहस्य हा ग्रंथ अतिशय सोप्या भाषेत जीवनाचं सार सांगतो. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही चतुसूत्री लोकमान्य टिळकांनी सांगितली होती. त्याचाच भाग म्हणून त्यांनी आणि आगरकरांनी मिळून पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. दोघांनी मिळून केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र देखील काढली. लोकशिक्षण आणि जनजागृतीचं काम या वृत्तपत्रांनी केलं. ब्रिटिश सरकार विरुद्ध जनभावना रुजवण्यात या वृत्तपत्रांचा मोठा वाटा आहे. लोकमान्य टिळकांची उक्ती आणि कृती दोन्ही ब्रिटिश राजवटीला हादरे देणाऱ्या होत्या. टिळकांनी ज्या काही संस्था उभ्या केल्या त्यात 25-26व्या वर्षी केसरीसारखं वृत्तपत्र चालू केलं आणि त्याविषयी त्यांचं काम आचाट होतं. त्या काळामध्ये खेळे जुळवून छापलं जायचं. तर टिळक हे स्वतः लंडनला गेले आणि देवनागरीसाठी काय प्रकारचे खेळे आणि काय प्रकारची मशिनरी केली पाहिजे हे सगळं त्यांनी तरुण वयात केलं होतं. त्याच काळात त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. न्यू इंग्लिश स्कूल बरोबर पुढे त्यांनी फर्ग्युसन कॉलेज चालू केलं. SP कॉलेजला जागासुद्धा त्यांनी मिळवलेली आहे. अशा अनेक संस्थांना टिळकांनी हस्ते परहस्ते मदत केलेली होती. आणि आठवणी आणि आख्यायिकामध्ये बघायला मिळेल की तुम्हाला समाधी लावण्यापासनं मंगळावर काय हालचाल झाली इथपर्यंत 1917 साली तो किस्सा असा आहे की एक गृहस्थ टिळकांकडे गेले आणि ते टिळक तंद्री लागली होती आणि थोड्या वेळाने त्यांनी विचारलं काय बघत होतात. ते म्हणले आत्ता मंगळावर हालचाल झाली 1917 साली आणि आधुनिक विज्ञानाला ते आत्ता कळलं असं मी ऐकलेलं आहे. किंवा मग कायदेविषयी असेल किंवा पुण्यामध्ये कशी छपाई होते अशा सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा मोठा व्यासंग होता, त्यांचा अधिकार होता. त्यांच्या विचारसरणीमध्ये जो सातत्याने विकास होत होता, विशेषतः 1905 नंतर 1905मध्ये बंगालची फाळणी झाली आणि त्या बंगालच्या फाळणीच्या विरोधात देशभर आंदोलन झालं. त्या देशभरच्या आंदोलनाचे ते नेते झाले. तोपर्यंत ते फक्त महाराष्ट्रापुरते माहीत होते बऱ्याच अंशी, परंतु 1905 नंतर त्यांचं नेतृत्व देशव्यापी मानलं गेलं आणि ते देशव्यापी नेतृत्व हे प्रत्यक्षात वाढत गेलं ज्यावेळी त्यांना 1908मध्ये अटक झाली आणि त्यांना मंडालेला पाठवलं. आता मंडाले म्हणजे म्यानमारमध्ये आहे, ब्रह्मदेशमध्ये आहे, पण त्यावेळेला मंडाले हा ब्रिटिश साम्राज्याचा भाग होता, त्यामुळे त्यांना तिकडे नेलं होतं. तिथे 6 वर्ष काढली आहेत. खूप लोकांना त्यांनी किती हलाखीत दिवस काढले त्या 6 वर्षात याची कल्पना नाही आहे. 1917मधली जी रशियन क्रांती झाली तिला त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला आणि त्याच्याही अगोदर ज्या वेळेला ते सरकारवर टीका करत होते त्यावेळेला कॉम्रेड लेनिन, रशियाच्या क्रांतीचे पूर्ण आद्यपुरुष, त्यांनी टिळकांची चौकशी केली होती की हा कोण माणूस आहे की ज्याला ब्रिटिश सरकारसुद्धा घाबरतं. लोकमान्यांनी मांडलेला सांस्कृतिक राष्ट्रवाद विलक्षण होता. लोकमान्य टिळकांवर अनेकदा राजद्रोहाचा खटला भरला गेला. त्यापायी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. या प्रत्येक प्रसंगी सबंध समाज त्यांच्या सोबत होता. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह अनेकांची भक्कम साथ टिळकांना लाभली. एक गोष्ट म्हणजे टिळक आणि आगरकर हे समकालीन आणि महात्मा फुले त्या दोघांनाही थोडे सिनियर. जेव्हा टिळक आणि आगरकरांनी अगदी तरुण वयामध्ये कोल्हापूरच्या गादीवर होत असलेल्या अन्यायाच्या संदर्भामध्ये लेखन केलं केसरी आणि मराठामध्ये, त्यावेळेला तिथल्या दिवाण बर्वेंनी त्यांच्यावर खटला दाखल केला आणि टिळक आगरकरांना ती केस लढावी लागली. त्या केसमध्ये टिळक आगरकरांना जेव्हा 10,000 रुपयाचा जामीन न्यायालयाने मागितला, अशा वेळेला टिळकांनी तार केली महात्मा फुल्यांना आणि रातोरात 10,000 रुपये 1882च्या काळातले 10,000 रुपये महात्मा फुल्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून उभे केले. टिळकांच्या आणि आगरकरांच्या तरुण वयामध्ये फुले त्यांच्या पाठीशी उभे राहिले. एवढंच नाही तर त्यांना तुरुंगवासातनं सुटका झाल्यानंतर त्यांची मोठी मिरवणूक फुल्यांनी काढली, त्यांना सत्कार करून मानपत्र दिलं. देशातून ब्रिटिशांना घालवायचं असेल तर इथला समाज एकवटला पाहिजे ही गोष्ट लोकमान्यांनी ओळखली होती. त्याच हेतूनं त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप मिळवून दिलं. शिवजयंतीचा भव्य उत्सव घडवून आणला. समाजकारण, अर्थकारण करत असताना राजकारण हा टिळकांच्या कार्याचा अविभाज्य भाग होता.
मात्र राजकारण म्हटलं की काही बाबतीत मतभिन्नता किंबहुना वेळप्रसंगी मतभेद हे आलेच. आधी सामाजिक सुधारणा की संपूर्ण स्वातंत्र्य, या बाबतीत तेच घडलं. टिळक स्वराज्याच्या बाजूने होते, स्वातंत्र्य लढ्यातल्या जहाल गटात मोडणारे. असं असलं तरी एक पुढारी म्हणून त्यांना सर्व मान्यता लाभली होती. 1905ला बंगालच्या फाळणीचा, 1908च्या अटकेचा, 1908 ते 1914 मंडालेचा तुरुंग, 14मध्ये ते सुटून आल्यानंतर लगेच पहिलं महायुद्ध सुरू झालं, त्यामुळे पहिल्या महायुद्धाचा परिसर, 17ला क्रांती, 19ला जालियनवाला बाग आणि 20ला ज्यावेळी गांधीजींचा वाढता प्रभाव आहे त्याच वेळेला टिळकांचा देहावसान झालं आहे. आणि त्या शेवटच्या वर्ष दीड वर्षामध्ये त्यांच्या आणि गांधीजींच्या ज्या चर्चा झाल्या, जे संवाद झाले किंवा वाटाघाटी सो म्हणता येईल, कारण त्यांच्या काय काही बाबतीत मतभेद होते, त्याच्यातनं ते दोघांचं उद्दिष्ट आणि आदर्श एकच आहेत हे लक्षात आलं. खूप लोकांना असं वाटतं की गांधीजी आणि त्यांचं पुढे जमलं नसतं. म्हणजे समजा टिळक हयात असते 1920 नंतर, तर टिळकांच्या ऐवजी गांधीजींचं नेतृत्व झालं असतं का, असा प्रश्न अनेक जण विचारतात. तसा काही मुद्दा नव्हता. टिळक आणि गांधी यांचे आदर्श उद्दिष्ट एकच होते. ते दोघंही त्या अर्थाने कर्मयोगी होते. त्यांच्या मतभेदांसहित त्यांचं खूप मुद्द्यांवरती एकमत झालं होतं आणि त्यामुळेच त्याच्या पुढचा आपला स्वातंत्र्य संग्राम हा टिळकांना दीपस्तंभ मानून आणि गांधीजींच्या नेतृत्वाखाली पुढे गेला आणि 27 वर्षांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. लोकमान्य टिळक निर्भीड होते. ते कधी डगमगले नाही. लोकप्रियता इतकी की त्या काळी लाखोंचा जनसमुदाय सहज त्यांच्या भोवती एकवटे. मग त्यांचा सत्कार समारंभ असो वा त्यांचं अंत्यदर्शन. शिवरामपंत परांजप्यांनी त्यांच्या काळपत्रात बाळ गंगाधर टिळकांचा सर्वप्रथम लोकमान्य असा उल्लेख केला होता. एक ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्यांनी देह ठेवला. मुंबईत त्यांचं निधन झालं. लोकमान्य अजरामर झाले. पुण्यातल्या केसरीवाड्यात त्यांच्या अस्थी आजही जपून ठेवण्यात आल्या. स्मृती शताब्दी निमित्तानं लोकमान्यांना शतशः नमन. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे.